जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो सपानं भुर्र झालं या सॉन्गवरती बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे. व्हिडिओ आज एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं आज जे काही मटेरियल लागलेलं आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व मटेरियल देखील आपण देत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बीट बुकमार्क प्रीसेट इम्पोर्ट करायच्या आधी पण तुम्हाला एक प्रोसेस करून घ्यायची. तर त्यासाठी तुम्ही जस्ट कुठलाही एक इथं प्लसवरती क्लिक करून रेशो सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इथं टेक्स्ट काहीही तुम्ही टाईप करू शकता. ओके, तर या ठिकाणी मराठीमधला टेक्स्ट शक्यतो टाईप करा. त्यानंतर रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती तुम्हाला जायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे. खाली इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे मी मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला 1-2 फॉन्ट भेटतील. तर ते 2 फॉन्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे. ओके, तर इथं iOS 16 हा एक फॉन्ट आहे. तर त्यावरती टॅप केल्यानंतर तो ॲड होऊन जाईल आणि शरद फॉन्ट एक आहे. तर दोन्ही फॉन्ट आपण सिलेक्ट केलेले आहेत. सिलेक्ट केल्यानंतर ॲटोमॅटिक ते फॉन्ट तुमच्या प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर ॲड होऊन जातील प्रीसेटमध्ये. ओके, हे जे फॉन्टवरती तुम्ही बघत आहात तर हे आहेत मित्रांनो शरद फॉन्ट आणि त्याखाली इमोजी जे आहे ते आयफोन फॉन्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला ते 2 फॉन्ट ॲड करावे लागतील, अदरवाईज तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा एरर जो आहे तो येऊन जाईल. ओके, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 12 सेकंदाच्या नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे पण फोटोज आहेत 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि फोटोज या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर जेवढे पण फोटोज आहेत एक एक करून आपण या टाईपमध्ये सगळे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर या टाईपमध्ये मी सगळे फोटोज तर पहिल्यांदा ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर फोटोज सगळे ॲड करून झालेले आहेत आणि यानंतर आपल्याला एकाडेक जे फोटो आहेत 1 नंबरचा सोडून 2 नंबरचा आहे. तर 2 नंबरच्या फोटोला आपण स्टोकमध्ये जायचं आहे. स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे आणि स्टोकची साईज जिथं 7 ते 8 ठेवायचे. ओके, 7 ठेवलेले मी. नंतर एक इमेज सोडायचं, नंतर पुढच्या इमेजेसवरती जायचं आहे. बॉर्डर ऑन करायची, याची बॉर्डर म्हणजे स्टोक ऑन करायचं आहे आणि स्टोकची साईज 7 ते 8 ठेवायचे. ओके, तर या टाईपमध्ये जेवढे पण आपले इमेजेस आहेत त्यात एकाडेकला आपण अशा प्रकारे स्टेप फॉलो करायचे. म्हणजे एकाडेक इमेजेसला आपण स्टोक ऑन करायचं आहे आणि स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा. ओके, काही इमेजेस व्हाईट असेल तर ब्लॅक स्टोक देखील देऊ शकता. ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं. 1 नंबरचा इफेक्ट इथून पहिल्यांदा कॉपी करायचा आहे. तर हा इफेक्ट इथून आपण कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथून पुढं आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथून पुढं पहिल्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. त्यानंतर तिसरा झाल्यानंतर 5व्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि बघू शकता यानंतर 7व्याला एक हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं आहे. तर या टाईपमध्ये इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर पुढच्या इमेजेसचा एक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथून आपण इमेजेसला इफेक्ट पेस्ट करत आलेलो आहे तिथून पुढं एकाडेक इमेजेस जे शिल्लक राहिलेले आहेत त्या शिल्लक राहिलेल्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, तर बघू शकता या टाईपमध्ये शिल्लक राहिलेले जे इमेजेस आहेत त्या सगळ्यांना आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आणि तुम्हाला ज्या टाईपमध्ये मी सांगितलं होतं बॉर्डर ॲड करायला त्या टाईपमध्ये बॉर्डर ॲड केल्यामुळे असा बॉर्डर व्हिडिओला दिसत आहे. तर इथं आपली राहून गेलेले बॉर्डर ॲड करायचं. तर इथं आपण स्टोक इनेबल करूया. तर बघू शकता अशा प्रकारे स्टोक आपण द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं परत आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता हे जे तुम्हाला ग्रुप दिलेले आहेत या ग्रुपमध्ये फक्त तुम्हाला इमेजेस चेंज करायचे आहेत. तर त्याआधी आपण प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक इमेजेस पूर्ण स्क्रीनवरती ॲड करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी याची 23% किंवा 25% ठेवायचे. लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे ग्रुपच्या. त्यानंतर हा इमेजेस जिथंपर्यंत ग्रुप आहे तिथंपर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला हा दिसून जाईल इमेजेस. ओके, त्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. हा जो ग्रीन कलर आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा 4:5 रेशोमधील इमेजेस ॲड करू शकता. तर इमेजेस जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर तुम्ही
इथं व्यवस्थित ॲड होत नसेल तर हा इमेजेस डिलीट करून टाका. प्लसवरती क्लिक करून तुम्ही दुसरा कुठलाही इमेजेस ॲड करू शकता. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन साईज याची कमी करा आणि साईज कमी केल्यानंतर लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर हा इमेजेस अशा प्रकारे ॲड होईल. थोडासा आपण झूम करून व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतला आणि तर याला एंडपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. ओके, जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा आपला ग्रुप अशा प्रकारे एडिट होऊन जाईल. सो या टाईपमध्ये या स्टेप फॉलो करून तुम्ही बाकीचे 3 ग्रुप देखील एडिट करायचे आहेत आणि 3 ग्रुप एडिट झाल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो कम्प्लिटली या टाईपमध्ये रेडी होतो आहे. त्यानंतर यावरती आपल्याला ओव्हरले ॲड करायचे आहेत. तर इथे यायचं आहे बरोबर 12 सेकंदावरती. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तर तो ॲड करायचा 2 बीटपर्यंत आणि याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेशनवरती जाऊन 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. याची साईज जी आहे ती या टाईपमध्ये वाढवून घ्यायची. साईज वाढवल्यानंतर या ओव्हरलेवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डोक इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. या लेअरला इथं लेअरवरती क्लिक करून या ऑप्शनवरून इथून कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केल्यानंतर इथं पेस्ट लेअर करत जायचं. एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो डिलीट करून परत पेस्ट लेअर करायचे. परत एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे. परत या टाईपमध्ये पेस्ट लेअर करायचं. तर अशा प्रकारे 4ही लेअर आपण या अशा प्रकारे पेस्ट करायचे. तर आता व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.